काय आज खूप दिवसाने आपण त्या लोकांना ट्रोल करणार आहे ज्यांची ना ओळख आणि पाळख नसते तरी सांगता हा तो माझा मित्र आहे. सेकंड म्हणजे त्याच्यातलाच एक प्रकार आहे की आपण व्हॉट्सॲपला कुठल्याही प्रकारचा स्टेटस वगैरे टाकला तर लगेच त्यांचा मेसेज येतो. म्हणजे आपण फिरायला वगैरे चाललेलो असलो किंवा खूप एन्जॉयच्या काही गोष्टी करत असलो लगेच त्यांचा मेसेज येतो, माझे पैसे बाकी, माझे पैसे पाठव. ओके, असे मधले 65 लोक असतात. आणि त्याच्यानंतर तिसराच प्रकार त्यांचा म्हणजे त्यांना खूप जेलसी असते. त्यांना वाटतं आमच्यासारखं कोणीच नाही. त्यांच्यात एक घमेंड असतो नाही का, की जे माझ्याकडे हे यांच्याकडं नाही आहे, वॉट एव्हर. आणि ते असे टॉर्म्स देऊन बोलतात आणि चहाटाळंही खूप असतात. त्यांच्याशी आपण बोलतही नाही, त्यांच्याशी कॉन्टॅक्टही ठेवत नाही, त्यांचा थोबाडाही बघत नाही, तरी ते खूप चहाटाळ असतात. आपल्याबद्दल दुसऱ्यांना काहीतरी सांगून देतात. ही गोष्ट माझ्यासोबत झालेली आहे. ॲक्च्युली माझ्या घरामध्ये काय होऊन जायचं, मी डिरेक्ट तोंडावर बोलणारी मुलगी होते आणि ते माझं नाव कसं डॅमेज होऊन गेलं. तर मग त्यावरून मी तुम्हाला हे सांगितलं. आणि मला कमेंटही आली होती की थोडंसं फार ट्रोलिंग वगैरेचं दाखव बॉ, नाही का, रोस्ट कर कुणाला तरी. तर मग मला वाटलं की आहे असं कोणीतरी रोस्ट करणारं. आणि माझं असं म्हणणं आहे की तुमच्याकडं सोनं असू द्या किंवा तुमच्याकडे कितीही प्रॉपर्टी असू द्या, कोणी घ्यायला येणार नाही आहे. पहिली गोष्ट, मोठं घर पोकळ वासा वारा जाई भासा भासा या गोष्टी चुकूनही करू नका. तुमचं घर कितीही मोठं असलं तरी तुम्ही जर तुमच्या घरी कोणी येत आहे त्याला नीट सुकाचे 2 घास नाही देऊ शकत. पातळ भाज्या करून देता पाणी टाकून, त्याला काहीच अर्थ नसतो. बाय, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.